शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचं काम रोखलं आहे। जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित। जालना नांदेड समृद्धी महामार्गातील नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आज नांदेड शहराजवळील सुरू असलेल्या कामाला थांबवलेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील 12 गावे हे बाधित आहेत। या 12 गावातील बाधित शेतकऱ्यांना जमिनीचे मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मावेजा देण्यात यावा। सर्व्हिस रोड आपले अवॉर्ड मधील राहिलेले 12% व्याज मिळावे यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी सुरुवात होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम थांबवले आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। नांदेड ते जालना समृद्धी महामार्ग या ठिकाणी हो घातलेला आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकरी एकवटलेले आहेत। त्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत आतापर्यंत प्रलंबित आहेत। मागील 2 वर्षापासून या मागण्या प्रलंबित असल्यामुळे आता या शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडलेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी दादा, काय सांगाल, आज तुम्ही काम बंद पाडले नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाचं? वारंवार शासनाकडे विविध आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत। या ठिकाणी शहरालगत जमिनी आहेत, इथं 5 कोटी 6 कोटी रुपये भाव असताना शासनाने आम्हाला 4 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे मावेजा दिलेला आहे आणि सक्तीच्या जबरदस्तीखाली आज आमच्या शेतामध्ये येत आहेत। हायकोर्टाचे उच्च न्यायालयाचे आदेश आलेले असताना सर्वांना गुंडाळून ठेवून या प्रशासनानं आमच्यावर फार मोठा अन्याय केला। आमची कुठलीही मागणी मान्य केली नसल्यामुळे आज प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरुवात केली असल्यामुळे आज आम्ही सर्व 12 गावातील शेतकरी या बाबुळगाव पाटीवरती येऊन आम्ही हा रस्ता बंद केलेला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही रस्ता होऊ देणार। सरकार मायबाप हात जोडून एकच विनंती आहे की वडिलोपार्जित पिढी आहेत आणि या थोडी मोल भावामध्ये नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचं या ठिकाणी आंदोलन होत आहे। आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास तर सर्व कुटुंबासह विष प्राशन करून आपलं जीवन संपवू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। मावेजा देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते। या ठिकाणी काम हे शेतकऱ्यांकडून थांबवण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।